नमस्कार, मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं। आज मी गावावरून पुण्याला आलेले आहे आणि तिथून आम्ही चाललेलो आहोत भिगवणला। कशासाठी ते नक्की पहा व्हिडिओ मध्ये। इकडे माझ्या पुतण्याची गाडी आहे। मी पुण्याला आलेली आहे। पुतण्याचा माझा बर्थडे आहे आज, त्यानिमित्त आम्ही भिगवणला चाललेलो आहोत। पक्षी आणि प्राण्याची माझ्या पुतण्याला खूप आवड आहे, त्याच्यामुळे आम्ही चाललेलो आहोत भिगवणला। मुलीही आलेले आहेत आमच्या आणि आता आम्ही गाडीत बसलेलो आहोत। पहाटेच निघालेलो होतो, सकाळचे 7 वाजलेले होते। सूर्याचं दर्शनही झालेलं आहे आम्हाला आणि आता आम्ही पोहोचलो आहोत शौर्यवाड्या। नाश्त्यासाठी इथे थांबलेलो आहोत। इथे आम्ही छान पैकी नाश्ता करणार आहोत। आता आतमध्ये गेलेलो आहोत। पहाटेची वेळ असल्यामुळे हॉटेल तसं रिकामच होतं। आम्ही आमच्या आवडीचा प्रत्येकाने नाश्ता मागवला होता। इडली, डोसा, उत्तप्पा वगैरे ज्याला हवं आहे त्याला ते त्यांनी मागवलेलं होतं। मीही इकडे डोसा घेतलेला। नाश्ता करून आम्ही भिगवणला पोहोचलेलो होतो। खूप मोठा तलाव आहे इकडे, पर्यटकही आलेले होते। आम्हीही इथे पोहोचलेलोच आहोत। संडे सॅटर्डे नव्हता, त्याच्यामुळे गर्दी काही तेवढी नव्हती। ऑड डेला आम्ही गेलेलो होतो। बोटीने आतमध्ये जायचं होतं। पुण्यावरून इकडे यायला 2 तास लागतात। सोलापूर रोडला हे पर्यटन स्थळ आहे भिगवणचं। पक्षी पाहण्यासाठी इथे लोक येतात। खास इकडे बोटीने फिरायचं असतं। आतमध्ये पक्षी येतात इतर देशातून, युरोप, आफ्रिका वगैरे तिकडून पक्षी इकडे स्थलांतरित होतात विंटरच्या सीझन मध्ये। हिवाळ्यात आपल्या डिसेंबर पासून ते मार्च एप्रिल पर्यंत हे पक्षी इकडे स्थलांतरित असतात। ते पाहण्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत भिगवणला। आता आम्ही तलावात आतमध्ये चाललेलो आहोत बोटीने। मध्यावर गेल्यानंतर आम्हाला पक्षी पाहायला मिळाले। आता आम्ही मध्यावर पोहोचलेलो आहोत तलावाच्या। मध्यावर पोहोचल्यावरच आम्हाला पक्षी पाहायला मिळाले। खूप सुंदर दिसत होते ते। अक्षरशः पाहण्यात आणि व्हिडिओमध्ये पाहण्यात थोडा फरक जाणवेल तुम्हाला, पण आम्ही जेव्हा पाहिले तेव्हा खूप सुंदर हे दिसत होतं त्यांचं दृश्य। त्यांचे पंख हे ब्राऊन कलरचे होते काही पक्ष्यांचे। इथे आता कॅमेऱ्यात ब्लॅक आलेले आहेत, पण पंख त्यांचे ब्राऊन कलरचे आहेत आणि वरचा जो कलर आहे त्याचा व्हाईट आहे। पायाचा कलर पण ब्राऊनच होता। हेही पक्षी थोडेसे ब्राउनिश होते, पण ते कॅमेऱ्यात दिसताना ब्लॅकिश दिसत आहेत। सुंदर असा थवाच्या थवा पक्ष्यांचा किनाऱ्यावर बसलेला आहे। आम्ही बोट मध्येच आहोत। हे फ्लेमिंगो बर्ड आहेत। हे आफ्रिका, युरोप इथून हे स्थलांतरित झालेले असतात। डिसेंबर महिन्यापासून यांचं स्थलांतर चालू असतं आणि हे पहा कसे सुंदर दिसत आहेत। उडताना तुम्ही पाहू शकता यांचे कलर पिंकिश असे यांचे पंख आहेत। पाय पण यांचे पिंकच होते। काही पक्ष्यांचे ब्राऊन होते पंख आणि पाय आणि काहींचे लाल होते। अख्ख्या तलावात हे पक्षी असे घर करून बसले होते त्यांचे। इकडे झाड आहे त्याच्यावरही पक्षी बसलेले आहेत। हे हेरण आहे। हे पाण्यात पूर्ण बुडलं जातं। आता हे इथं एक पक्षी आहे, तो हेरणच आहे। त्याचा तुरा पण आहे डोक्यावर आणि खूप सुंदर असा दिसतोय तो। पाण्यात पूर्ण बुडालेला होता आणि उन्हासाठी आता येऊन हा उभा आहे इकडे। खूपच सुंदर दिसत आहे। इकडे इतरही प्रवासी आलेले होते आणि हे पहा फ्लेमिंगो बर्ड्स। खूप सुंदर असा नजारा आहे त्यांचा। अगदी एका पाठोपाठ चाललेले आहेत आणि त्यांचे पाय जसे एक उचलतोय तसाच दुसराही उचलतोय। खूप सुंदर दिसत आहेत ते। पूर्ण किनाऱ्यावर तुम्हाला ते फ्लेमिंगो बर्ड दिसत आहेत का नक्की सांगा। आम्हाला तर खूप छान दिसत होते ते तिथून ऍक्च्युअल मध्ये। प्रत्यक्ष पाहण्यात आणि व्हिडिओ मध्ये पाहण्यात थोडाफार फरक जाणवतो, पण आम्हाला खूप आनंद आला पक्षी पाहताना। हे दुसऱ्या देशातील पक्षी आपल्या देशात, आपल्या जिल्ह्यात येऊन त्यांना पाहणं खूप वेगळा आनंद होता आमच्यासाठी। आणि माझ्या पुतण्याला तर खूप आवडतात पक्षी प्राणी, त्याच्यामुळे त्याला खूप आनंद झाला। त्याच्या बर्थडे निमित्त हा वेगळा प्रोग्राम आम्ही ठरवला। खूप छान असे थवेच्या थवे बसलेले आहेत।
पाहू शकता तिकडे बारीक बारीक दिसत आहेत, ते पण बर्ड आहेत. तिकडे बोट जात नव्हती त्याच्यामुळे ते लांबूनच घेतलेले आहेत कॅमेऱ्यात. सुंदर अक्षर पक्षी, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत, पण आता मला सध्या नावं नाही आहेत माहिती त्यांची, पण दिसताना खूप सुंदर असे दिसत आहेत. पाहू शकता तुम्ही हे उडताना अगदी त्यांचा आवाज वगैरे आता कॅमेऱ्यात आलेला नाहीये. आणि हे फ्लेमिंगोच आहे तिकडे जे व्हाईट कलरचे दिसत आहेत ते. त्यांचे पंख असे पिंक कलरचे होते, पाय पण पिंक कलरचे होते आणि खूप उंच होते. 4 ते 5 फूट त्यांची उंची असते असं आम्हाला त्या जे बोटमध्ये होते गाईड होते आमचे ते सांगत होते. इतर पक्ष्यांची ही छान माहिती दिली त्यांनी आम्हाला. तुम्हाला कधी पाहायचं असेल तर नक्की जा. हे एप्रिलपर्यंत हे पक्षी इकडेच असतात. आफ्रिका युरोपमधून हे पक्षी आलेले आहेत आणि पाण्यात त्यांचं प्रतिबिंब ही खूप सुंदर दिसते. पाहू शकता तुम्हाला आता दिसत असतील हे पिंक कलरचे पाय. सुंदर हे उडतानाही खूप सुंदर वाटत होते. त्यांचे पंखांचे कलर उडल्यानंतर खूप सुंदर दिसत होते. आम्ही प्रत्यक्षात पाहताना आम्हाला खूप आनंद आला. इकडेही पाहू शकता तुम्ही त्यांचे थवे असे बसलेले आहेत. हे इकडे ब्लॅक कलर दिसतोय पण ते ऍक्च्युअल मध्ये थोडेसे ब्राउनिश आहेत आणि ते पाण्यात पूर्ण बुडले जातात. त्यांचं पूर्ण शरीर ते पाण्यात सामावून घेतात. त्यांचे थवे उडताना जो आवाज येतो तो अगदी खूपच सुंदर, कानांना भुर्र असा आवाज त्यांचा उडताना एकत्र सगळे. हे पक्षी इकडचं जे शेवाळ वगैरे असतं ते खाण्यासाठी येतात असं त्या गाईडने आम्हाला सांगितलं. या पक्ष्यांचे पाय लांब असल्यामुळे हे जसे काय पाण्यावरच चालतायत असं दृश्य दिसत आहे. खूप सुंदर हे दृश्य पाहण्यासारखं अगदी. आता हे आम्ही 1-1.5 तास जवळजवळ बोटीनं पाण्यात पक्षी पाहत होतो आणि आता आम्ही किनाऱ्यावर आलेलो आहोत. तलावाचा किनारा आहे हा आणि बाकीचे प्रवासी येऊन उतरलेले होते. आता आम्हीही इथे किनाऱ्यावर येऊन उतरलेलो आहोत. हे पहा, सगळ्यांना खूप आनंद झालेला होता आमच्या. नंतर आम्ही भिगवण स्पेशल चिलापी खाण्यासाठी हॉटेलमध्ये आलेलो होतो. सगळ्यात आधी आम्हाला चिलापीचं सूप प्यायला दिलं त्यांनी. नंतर थाळी मागवली. थाळी ही खूप सुंदर होती. 2 जणांना पुरेल एवढी थाळी होती. भरपूर पीस होते चिलापीचे. छान आम्ही रमत गमत जेवण केलं. पुतण्याच्या बड्डेचा अर्धा दिवस आमचा इकडे छान गेला. नंतर आम्ही घरी गेलो. हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.